नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे कातर खटावचं आणि त्या मैदानामध्ये आता 7 नाही 8 सेमी पळून झाले. त्या 8 सेमीमध्ये कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले. सुरुवात करतोय सेमी क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे रतन आणि टेस्टर या गाडीनं फायनलमध्ये बाजी मारलेली आहे, फायनलसाठी बाजी मारलेली आहे. बघूया गाडी कशा पद्धतीने फायनलमध्ये पळते ती. आजच्या मैदानामध्ये कातर खटावच्या सेमी फायनल 2चा निकाल घेतोय. 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे MM नाना यांचा हिंद केसरी राजा पळाला आणि त्याच्या सोबत माऊली पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि त्यामध्ये वेगाचा शेवट सर्जाचा पराभव झालेला आहे सेमी क्रमांक 2 मध्ये. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 3चा निकाल आहे. 3 मध्ये नंद्या आणि चंद्या पुसेगावकरांचा घरचा साज पळाला सेमी क्रमांक 3 मध्ये आणि ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. तसेच सेमी क्रमांक 4चा निकाल आहे. 4 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीने जावेद मुल्ला तांबे यांचा हिंद केसरी सर्जा पळाला आणि तोंडोलीकरांचा आमदार पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती आमदार आणि तांबेकरांच्या सर्जाची सेमी पास करून फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 6चा निकाल आहे. 6 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे मल्हार आणि त्याच्यासोबत वादळ पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमी फायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7चा निकाल आहे. घाणंदकरांचा घरचा साज पळाला. दुर्गा आणि गोकुळ या जोडीनं सुट्टा निकाल घेतलेला आहे सेमी फायनल 7 मध्ये आणि फायनलसाठी पात्र झालेली आहे जोडी. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 8चा निकाल आहे. 8 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला हा लक्ष आगा शिवनगरकरांचा आणि त्याच्यासोबत पुसेगावकरांच्याच मैदानामध्ये मथुर सोबत पळाला. साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला. बावऱ्या आणि लक्षची गाडी सेमी पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि घरनिकीकरांचा राजाचा थोडासा आज थोडीशी गाडी सुट्टीला जरा सुट्टी लेट झाली त्याच्यामुळे गाडीचा पराभव झाला. परंतु असो एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही आहे. घरनिकीकरांचा राजा आहे तो.